आपण पाहतोय नाशिकला तपोवनामध्ये सयाजी शिंदे पाहणी करतायत आणि या ठिकाणी आता ते काय बोलतायत याकडे लक्ष लागलेलं आहे। खरं तर अनेक दिवस नाशिककरांनी एकत्र येऊन हे अभियान राबवलेलं आहे। वृक्षतोड थांबवावी यासाठी त्यांनी आंदोलन केलं। आता या ठिकाणी सयाजी शिंदे उपस्थित झालेले आहेत, तेव्हा ते काय बोलतायत ते पाहणी करतील आणि त्यानंतर पर्यायी मार्ग सुद्धा सुचवतील अशी आशा व्यक्त करण्यात येते। सध्या ते ग्रामस्थांकडनं नाशिककरांकडनं सूचना समजून घेतायत, आतापर्यंत झालेल्या घडामोडींचा आढावा घेतायत। खरं तर गिरीश महाजनांनी आजच वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी आता कोणतीही वृक्षतोड केली जाणार नाही, मात्र रोपटी तेवढी काढली जातील। त्यावर तर सयाजी शिंदेंचं काय म्हणणं आहे? एक्झिबिशन वगैरे सेंटर किंवा तुमचं जे काय असेल आपण फक्त माणसा दृष्टी विचार करतोय। इथे छोटे छोटे कीटक पक्षी किंवा प्राणी जर तुम्ही तोडणार, तुम्ही माणसासाठी एक्झिबिशन सेंटर करणार, तुम्ही हॉल करणार, सगळं करणार, पण मग प्राण्यांसाठी तुम्ही काय करणार? म्हणजे प्राणी पण आपल्यातलंच आहे ना। तपोवन जेव्हा तपोवनात राहणार वनामध्ये सगळे येतात, तुम्ही त्याचा विचार करणार नाही का? म्हणजे नाशिककर फक्त माणसासाठी तर प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी वाटतो। तपोवन म्हणजे नाशिकची शान आहे आणि जर तपोवन राहिलं तर नाशिकचं नाव कुठून आलं? आज राम प्रभू रामचे आज नाशिकची ओळख होती तपोवनामुळे होती आणि तुम्ही तपोवनात एक झाड 10 झाड काही करतील तुम्हाला। इथं सर नेहरू नगर आहे, गांधीनगर भाग आहे, पण इथं तुमचे लॉन्स आहे मोठे। हे म्हणतात की आम्ही तिथं पार्किंग वगैरे व्यवस्था करू। सर तुमचं नियोजन काटेकोर असेल, तुमचं नियोजन चांगलं असेल तर तुम्हाला तपोवनाची गरजच नाही। जर तुम्ही 12 वर्ष झाले झाडं वाढले, तुम्ही आता 12 वर्ष आम्ही आमच्याकडे लागले वाढवले, तुम्ही पण वृक्षारोपण केलं ना, त्याच्यापेक्षा डबल का खर्च ही जागा साधूंसाठी नाहीच आहे, हे रेस्टॉरंट बनवणार नाही ते सांगतो सर। एक्झिबिशन सेंटर, इरिगेशन सेंटर सर, आणि